हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 15. तर या नवीन चॅप्टरला आपण सुरुवात करूया. या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला दिलेले आहेत काही अँगल्स आणि त्यांना आपल्याला ॲडजस्टंट कोणते ते सांगायचे आहेत, इंटेरियर पॉईंट्स कोणते, एक्सटेरियर पॉईंट्स कोणते अँगलचे ते सांगायचे. तर फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण. फर्स्ट काय दिलं आपल्याला, ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द टेबल. अँगल AWB, बघा AWB हा जो अँगल आहे त्याच्यातले आपल्याला पॉइंट्स इन द इंटेरियर पॉइंट्स कोणते आहे जे अँगलच्या इनर साइडला असतात त्यांना आपण म्हणतो इंटेरियर अँगल्स. मग बघा ह्या अँगलच्या आतल्या बाजूला कुठले पॉइंट्स आहेत? R, N, C आणि X. बरोबर, पॉइंट्स कोणते आहेत? R, N, C आणि X. अँड X. ठीक आहे, हे जे पॉइंट्स आहेत ते इंटेरियर पॉइंट्स आहेत. बघा पॉइंट्स कधी पण कॅपिटल लेटर मध्येच लिहिलेले असतात आणि तुम्ही आन्सर लिहिताना हे पॉइंट्स कॅपिटल लेटर मध्येच लिहायचे आहेत. सेकंड बघा, पॉइंट्स इन द एक्सटेरियर, बाहेरच्या साईडला असलेले. आता बघा T दिसतोय आपल्याला, U दिसतोय, त्यानंतर V, Q, Y हे जे पॉइंट्स आहेत ते बाहेरच्या साईडला आहेत. तर हे जे पॉइंट्स आहेत ते एक्सटेरियर आहेत. मग आपण लिहिणार, तुम्ही इथे पॉइंट्स लिहा पूर्ण वर्ड. पॉइंट्स T U Q V Y. बरोबर, ठीक आहे. तर हे झाले आपले बाहेरच्या साईडला असलेले एक्सटेरियर पॉइंट्स. पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ अँगल. अँगलचे आर्म्स कोणते असतात? ह्या ज्या आहेत त्या अँगलच्या आर्म्स आहेत. मग त्याच्यावर असलेले पॉइंट्स कोणते आहेत सांगा बरं. A W G B. बघा तुम्हाला हे पॉइंट्स कॅपिटलच लिहायचे आहेत. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन क्लिअर आहे तुम्हाला? हो. आता सेकंड क्वेश्चन बघा, नेम द पेअर ऑफ ॲडजस्टंट अँगल इन द फिगर बिलो. जे आपल्याला फिगर दिलेली आहे त्याच्यातले ॲडजस्टंट अँगल काढायचे. पहिले आपण बघूया ॲडजस्टंट अँगल काय असतात. ॲडजस्टंट अँगल असे अँगल्स असतात ज्याच्यात हा जो व्हर्टेक्स पॉइंट आहे तो कॉमन असतो आणि एक आर्म ही कॉमन असते. ठीक आहे, व्हर्टेक्स पॉइंट एक कॉमन राहणार आणि आर्म सुद्धा एक कॉमन राहणार, त्याला आपण म्हणतो ॲडजस्टंट अँगल. क्लिअर आहे तुम्हाला? तर याच्यात आपल्याला सांगायचं आहे की ॲडजस्टंट अँगल कोणते आहेत. फर्स्ट फिगर मधनं आपण फर्स्ट पेअर लिहिणार पहिले. बघा अँगल ANB आणि अँगल BNC यामध्ये पॉइंट N हा म्हणजे तो व्हर्टेक्स कॉमन आहे आणि B आणि N ही आर्म कॉमन आहे. ठीक आहे, म्हणून आपण लिहिणार अँगल ANB इज ॲडजस्टंट टू अँगल BNC. कळालंय? हे दोघं एकमेकांना ॲडजस्टंट आहेत. आता आपल्याला सेकंड पेअर बघा, ANC आणि ANB यात सुद्धा N हा व्हर्टेक्स कॉमन आहे आणि ही जी आहे ती आर्म कॉमन आहे. मग आपण लिहिणार अँगल ANC अँड अँगल ANB. कळालंय तुम्हाला ॲडजस्टंट अँगल कोणते आहेत? थर्ड बघा, अँगल CNB अँड अँगल ANB. बघा यात सुद्धा N आणि ही BN ही आर्म कॉमन आहे. ठीक आहे, CNB. कळालंय तुम्हाला? तर हे होतं फर्स्ट डायग्रामला. आता सेकंड डायग्राम मध्ये आपण बघूया. सेकंड डायग्राम मध्ये RTS हा जो अँगल आहे त्याला कॉमन व्हर्टेक्स पॉइंट असं नाहीये. मग वरती जे हे दोन अँगल तयार झालेले आहेत त्यांच्यामध्ये आपण ॲडजस्टंट पेअर लिहिणार. जसं की बघा अँगल PQT इज ॲडजस्टंट टू अँगल PQR. कळालंय तुम्हाला? अँगल PQT अँड अँगल PQR. ठीक आहे, हा एवढा एकच ॲडजस्टंट अँगल येईल त्यात. कळालंय तुम्हाला? हा होता आपला सेकंड क्वेश्चन. आता थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिलंय, आर द फॉलोइंग पेअर्स ॲडजस्टंट अँगल. जे आपल्याला पेअर दिलेले आहेत ते ॲडजस्टंट आहेत का नाही हे विचारलंय. इफ नॉट स्टेट द रिझन. पण नसणार तर का नाही हे आपल्याला सांगायचं. ठीक आहे, तर फर्स्ट पेअर दिलेली आहे अँगल PMQ. अँगल PMQ म्हणजे हा जो अँगल आहे त्याबद्दल आपल्याला दिलेला आहे
आणि अँगल RMQ, अँगल RMQ. ठीक आहे, बघा दोनही अँगल मध्ये M हा व्हर्टेक्स पॉइंट कॉमन आहे आणि त्यांची आर्म सुद्धा कॉमन आहे. MQ ही आर्म कॉमन आहे, म्हणजे हे अँगल्स काय आहेत? ऍडजसेंट अँगल. कळालंय का तुम्हाला? मग आपण लिहिणार फर्स्ट जे अँगल PMQ अँड अँगल RMQ आर ऍडजसेंट अँगल. क्लिअर आहे तुम्हाला? ठीक आहे. सेकंड पेअर बघा, सेकंड पेअर दिले आपल्याला अँगल RMQ. RMQ हा अँगल दिलेला आहे आणि SMR हा अँगल दिलेला आहे. आता या अँगल मध्ये M हा जो पॉइंट आहे तो व्हर्टेक्स कॉमन आहे, पण अँगल्स जे आहेत ते एकमेकांच्या अपोजिट साइडला नाहीयेत. त्यांची आर्म एक कॉमन आहे पण ती अपोजिट साइडला आहे का? नाही, त्यामुळे हे ऍडजसेंट अँगल नाहीयेत. क्लिअर आहे तुम्हाला? मग आपण लिहिणार की अँगल RMQ अँड अँगल SMR आर नॉट ऍडजसेंट अँगल because they do not lie on the opposite side of the vertex. बरोबर, बिकॉज दे डू नॉट लाय ऑन द अपोजिट साइड ऑफ व्हर्टेक्स. कळालंय तुम्हाला? तर नेक्स्ट बघा, थर्ड काय दिलंय आपल्याला? RMS. ठीक आहे, RMS, RMT. बघा इथे सुद्धा अँगल मध्ये एक आर्म कॉमन आहे पण व्हर्टेक्स पण कॉमन आहे, पण ते अपोजिट साइड्सला नाहीयेत, त्यामुळे ते ऍडजसेंट अँगल नाहीयेत. मग आपण काय लिहिणार? थर्ड बघा अँगल्स आपण काय लिहिणार? अँगल RMS अँड RMT are not adjacent angle because they do not lie on the opposite sides of vertex. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा, फोर्थ काय दिलं आपल्याला? SMT. ठीक आहे, नेक्स्ट दिलेला आहे आपल्याला SMT आणि RMS. आता यामध्ये सांगा बरं, ऍडजसेंट येतील का नाही येणार? हो, येणार. का? कारण की M हा कॉमन व्हर्टेक्स पॉइंट आहे आणि एक कॉमन आर्म आहे जिच्या अपोजिट साइडला दोन्ही अँगल्स आहेत. मग आपण लिहिणार अँगल SMT अँड अँगल RMS आर ऍडजसेंट अँगल. क्लिअर आहे तुम्हाला? तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 15. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.